नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण BA तृतीय वर्षातील 6व्या सत्रामध्ये असणाऱ्या आपल्या साधन संपत्ती भूगोल हा भूगोल विषयाचा असणारा पेपर आज बघणार आहोत. मित्र, मागील काही तासापासून आपण साधन संपत्ती भूगोलाचा विचार करतोय आणि साधन संपत्ती भूगोलाचा विचार करत असताना साधन संपत्ती म्हणजे काय इथपासून तर साधन संपत्ती भूगोलामध्ये कोणकोणत्या बाबींचा विचार केला जातो याचाही अभ्यास आपण मागील तासामध्ये केलेला आहे. मित्र हो, साधन संपत्तीचे वर्गीकरण करत असताना आपण साधन संपत्तीचं पुनर्विकिरणीय, अपुनर्विकिरणीय, जैविक, अजैविक साधन संपत्ती, क्षय अक्षय साधन संपत्ती अशा वेगवेगळ्या प्रकारे साधन संपत्तीचं वर्गीकरण केलेलं आहे. आज आपण ज्या टॉपिकला ज्या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत तो मुद्दा म्हणजे मानव साधन संपत्ती. मानव एक संपत्ती या अनुषंगानं या ठिकाणी आपण बघणार आहोत. मित्रो, आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की जैविक संपत्तीमध्ये मानव ही एक अतिशय अर्थपूर्ण अशी साधन संपत्ती आहे. जगात आर्थिक व सांस्कृतिकदृष्ट्या काही देश अतिशय प्रगत, काही तर अतिशय मागासलेले आढळून येतात. काही देश विकासासाठी धडपड करीत असलेले म्हणजेच विकसनशील देश असे आपल्याला दिसून येतात. मग ही जी काही विकासातील किंवा आर्थिक विकासातील ही जी काही तफावत आहे, ही तफावत असण्यामागचं कारण काय असावं तर निश्चित त्या ठिकाणी साधन संपत्ती तर आहेच, जी काही नैसर्गिकदृष्ट्या असणारी साधन संपत्ती तर आहेच, त्याबरोबर मानव हा एक घटक त्या ठिकाणी एक साधन संपत्ती म्हणून अतिशय महत्त्वाचा आहे. कारण मानव हा असा घटक आहे की जो विकास प्रक्रियेचा महत्त्वाचा दुवा असतो. साधन संपदेचा बिंदू म्हणून मानवाकडे पाहिले जाते. कारण मानवाजवळ असणारी बुद्धिमत्ता, कल्पकता, निर्णय क्षमता, महत्त्वाकांक्षा आणि आकलन शक्ती साधन संपदा विकासामध्ये हे सर्व जे काही गुणवैशिष्ट्ये आहेत, हे गुणवैशिष्ट्ये ही महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसतात. याचं उदाहरण द्यायचं झाल्यास आपण पाहतोय की दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेनं जपानवर अणुबॉम्ब टाकला आणि जपान हा बेचिराग त्या ठिकाणी झाला होता. जपानचा जर आपण विचार केला तर जपानमध्ये नैसर्गिक साधन संपत्ती देखील अतिशय कमी प्रमाणात आहे किंवा नगण्य स्वरूपाची आहे. तसेच त्या देशामध्ये वेळोवेळी भूकंप, ज्वालामुखी यासारखे तेथे कोप सुरूच असतात. तथापि आज जर आपण जपानकडे बघितलं तर आपल्याला असं दिसतं आज जपान अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राशी स्पर्धा करताना आपल्याला दिसतो. याच्या मागचं कारण काय आहे तर याच्या मागचं कारण आहे तेथील असणारी मानव संपदा. आज आपण पाहतोय की यंत्रमानव, तंत्रज्ञान, संगणक इत्यादी उत्पादनात आज जपान हे एक अग्रेसर राष्ट्र असलेलं आपल्याला दिसून येतं. या दैदिप्यमान जी काही प्रगती जपाननं केलेली आहे तिचं श्रेय त्या ठिकाणी असणाऱ्या मानव संपदेकडे जातं. म्हणून जर आपण बघितलं तर जपानी लोकांचं किंवा जपानी माणसांची जी काही गुणवैशिष्ट्ये आहेत ती जर आपण बघितली तर तीच त्यांची संपदा असल्यासारखं आपल्याला जाणवतं. जपानी लोकांची असणारी कार्यतत्परता, प्रामाणिकपणा,
नैपुण्य त्यांचं असणारं कसब हे आज जगात अजब असं मानलं जातं. म्हणून मानवी घटकांचाच महत्त्वाचा सहभाग हा त्यांच्या प्रगतीमध्ये आढळतो. त्याचबरोबर त्या देशातील लोकांमध्ये असणारी एकता, राष्ट्रप्रेम, कष्टाळू वृत्ती हे जे काही गुण त्यांनी जोपासले आहेत, हीच त्यांची एक उत्तम प्रकारची गुणवत्ता आणि गुणवत्तापूर्ण मानव, आणि ही गुणवत्तापूर्ण मानवच हा त्या ठिकाणी असणाऱ्या त्या राष्ट्राची असणारी साधनसंपदा बनलेली आहे. मित्र हो, इतिहासाचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला असं दिसून येतं की जपानप्रमाणेच ग्रेट ब्रिटन, जर्मनी येथील देखील साधनसंपदा ही मानव संपदा ही गुणवत्ता, धाडस, बुद्धिमत्ता यांच्या जोरावर अगोदरपासूनच आघाडीवर राहिली आहे. मर्यादित साधनसंपदा जरी असली तरी त्या मर्यादित साधनसंपदेचा पर्याप्त व नियोजन पूर्ण असा वापर आपल्याला या राष्ट्रामध्ये केलेला आढळतो. जगाच्या इतर भागामध्ये या लोकांनी सत्ता प्रस्थापित करून त्यांच्या व्यापाराच्या निमित्तानं त्यांनी शोषण केले. भारतासारख्या उपखंडीय देश देखील हा अतिक्रमणाला बळी पडला. लोकसंख्येची गुणवत्ता हा मानव साधन संपदेचा आत्मा आहे. मानव साधन संपदा, मानवाची भूमिका, मानव आणि साधन संपदा जर आपण बघितले तर यामध्ये मानवाची भूमिका ही कृतिशील स्वरूपाची आहे. म्हणजे कृती करणारा हा मानव कृतिशील स्वरूपाची आहे. तर निसर्गाची जी काही भूमिका आहे किंवा निसर्गामध्ये अकृतिशीलता आपल्याला आढळून येते. संपदापासून योग्य पदार्थाची आणि वस्तूची निर्मिती करणे, वस्तूचा विनिमय करणे, वस्तूचा उपभोग घेणे, या सर्व क्रिया या मानवी स्वरूपाच्या किंवा मानवी समूहातच घडून आलेल्या आपल्याला दिसून येतात. उत्पादन, विनिमय व उपभोग ही सर्वस्वी मानवी कार्यपद्धती, तंत्रविकास, ज्ञानोपासना, कौशल्य, निर्णयशक्ती या मानवी अंगावर अवलंबून असल्याने मानव संपदा मानवास संपदा असे म्हटलं जातं. कारण उत्पादन असेल, विनियोग असेल किंवा उपभोग हे सर्वस्वी मानवावर अवलंबून आहे आणि म्हणून मानव हा या ठिकाणी संपदा ठरलेला आहे आणि म्हणूनच आपण त्याला संपदा किंवा साधन संपत्ती असं म्हणतो. मानवी संख्या जसजशी वाढत जाते तसतसे उत्पादक वाढतात, पण उत्पादकाबरोबरच ग्राहकही वाढलेली आपल्याला दिसून येतात. त्यामुळे साधन संपदेच्या उलाढालीची क्रिया वेगाने होऊ लागते. परिणामी संपदा व मानव यांच्यातील गुणोत्तर मानवी दृष्टिकोनातून प्रतिकूल होऊ लागते. अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांसाठी मानवाला संघर्ष करावा लागतो. त्या ठिकाणी संघर्ष निर्माण होतो. आशिया व आफ्रिका खंडाच्या बऱ्याच भागामध्ये बेसुमार लोकसंख्या वाढीमुळे लोकसंख्या फक्त संख्येनं वाढली, मात्र त्या ठिकाणी गुणवत्तेचा लोप झाल्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की त्या ठिकाणी
मानव व पर्यावरण संघर्ष निर्माण झालेला आहे आणि अतिशय कडव्या स्वरूपामध्ये हा संघर्ष आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणून काही वेळेस लोकसंख्या ही संपदा न राहता ही त्या ठिकाणी समस्या झालेली आहे. म्हणजे मित्रहो, या ठिकाणी मानव ही जशी साधन संपत्ती आहे तशीच त्या मानवामध्ये जर गुणवत्ता नसेल आणि नुसती संख्याच असेल, गुणवत्ता नसेल, तर ती त्या राष्ट्रासाठी समस्या देखील झालेली आपल्याला दिसून येते. तर मित्रहो, आजच्या तासामध्ये आपण मानव एक संपत्ती या अनुषंगानं विचार केलेला आहे.